श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2। या अध्यायामध्ये स्वामी महाराजांनी नृसिंह महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कसा घेतला ही कथा सांगण्यात आली आहे। भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांची कथा श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे। श्री नृसिंह सरस्वती महाराज हे आपल्या अंतिम वेळी कर्दळी वनात गुप्त झालेत व नंतर बराच काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रकट होऊन कायमचे तेथे स्थिर राहिले असे म्हणतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्य देह धारण करून अक्कलकोट येथे प्रकट झालेत, यामध्ये कोणतीही शंका नाही। त्या बाबतीत एक प्रसंग असा आहे की स्वामी महाराज राजप्पा मोदी यांच्याकडे बसले होते। त्यावेळी कोणीतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीसाठी आले। ते येण्यापूर्वी स्वामी महाराजांनी तेथील मंडळींना 3 खुर्च्या बाहेर मांडण्यासाठी सुचवले। 2 खुर्च्यांवरती त्या 2 अधिकाऱ्यांना बसवून 3ऱ्या खुर्चीवर स्वामी महाराज स्वतः स्थानापन्न झाले। तेव्हा ते अधिकारी स्वामी महाराजांना विचारू लागले की महाराज, आपण येथे कोठून आलात? त्यावर महाराजांनी स्मितहास्य करीत उत्तर दिले की आम्ही सर्वप्रथम कर्दळी वनातून बाहेर पडलो, त्यानंतर आम्ही कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत करत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो। त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल 12 वर्षे निवास केला। मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी 12 वर्षे राहिले त्यावेळी ते तेथील आजूबाजूच्या घोर जंगलात राहिले। स्वामी समर्थ इतके वर्ष तेथे राहून सुद्धा तेथील लोकांनी स्वामी महाराजांचे दिव्य रूप ओळखता आले नाही। पण जेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली त्याच वेळेस महाराजांनी मंगळवेढा हे गाव सोडून ते पंढरपूरच्या दिशेने निघून गेले। त्यानंतर बेगमपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी जाऊन काही महिन्यांनी ते अक्कलकोटी येथे आले आणि तेव्हापासून आम्ही याच नगरामध्ये नांदत आहोत, याच नगरामध्ये राहत आहोत। स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जर कोणी साधू महाराज आले तर लीला विग्रही यतिवर्य स्वामी महाराज कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत असत। याच ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथामधील हा 2य अध्याय समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच एका अलौकिक लीलेसोबत पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये, फक्त आपला स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर। तोपर्यंत चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।